दरम्यान या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण त्याही पाहूया. इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू नये, तो कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, पक्ष म्हणून आम्ही बघत नाही, पण ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही, शेवटी सत्य जनतेसमोर येणार. आता क्लीन चिट हा शब्द जो तुम्ही काढला, असं असतं की ते सरकारमधले आमचे मंत्री आहेत आणि मग SITने क्लीन चिट, मग SITने सांगितलं यात काही तथ्य नाही, मग ते क्लीन चिट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता. पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. दिशा सालियनचे वडील चुकीचे असू शकत नाहीत, त्यांनी त्यांच्या पोटच्या मुलीला गमावलंय, पण न्यायपालिकेत जाताना पुरावे लागतात आणि दुर्दैवानं ते सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं. म्हणून सुशांत सिंग राजपूत असेल, आमचे पालघरचे साधू जे हत्याकांड झालं ते प्रकरण असेल, या सर्व प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं. SIT असेल, CBI असेल, ED असेल, कोणती एजन्सी असेल, ती त्यांच्या पद्धतीने चौकशी करते. त्या चौकशीमध्ये तथ्य आढळलं तर गुन्हा दाखल होतो. नसता तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाहीये. ही आमची भूमिकाच पहिल्यापासून राहिली. कोणता तरी विरोधक आहे म्हणून त्याच्यावर काहीतरी आरोप करून त्याला जेलमध्ये टाकायचं, हे जर असतं तर आम्ही अनेकाला जेलमध्ये टाकलं असतं. सरकार तोंडघशी पडलेलं आहे एकूणच आरोपावर. असं नाही, सरकारचं तोंड घशी पाडण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांनी जे केलेले आरोप आहे त्याची चौकशी झाली, त्याच्यात तो निर्दोष सुटला असेल तो निर्दोष सुटला. सरकार हा जाणून बुजून कुणाला अटक व्हावी या हेतूने कधीही काम करत नाही. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे. त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री तेवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे. ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे. गुजराती टेलिव्हिजन मालिकेत